नमस्कार. आज आपण बघणार आहोत उपघटक 18 कागद मापन. स्वाध्याय प्रश्न नंबर 1. मित्रांनो, प्रश्न नंबर 1 ला सुरुवात करण्यापूर्वी काही गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे, ज्यामध्ये 1 डझन बरोबर 12 कागद, 1 ग्रोस बरोबर 144 कागद, 1 दस्ता बरोबर 24 कागद आणि 1 रीम बरोबर 480 कागद. चला, प्रश्न नंबर 1. 432 कागद बरोबर किती ग्रोस कागद? बघा मित्रांनो, आपल्याला प्रश्न ग्रोस वरती विचारलाय. आता 1 ग्रोस बरोबर 144 कागद. तर आपला प्रश्न आहे 432 कागद आहेत. मग आता मित्रांनो, 432 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? तर मित्रांनो, 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. मग आता पर्यायांमध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 1 आहे 2. मग आता 144 ला जर आपण 2 ने गुणलं तर किती होणार? 288. उत्तर चूक येतं. पर्याय क्रमांक 2 आहे 3. म्हणजे 144 कागद गुणिले 3 जर आपण केलं तर बघा, 3 चोक 12 हातचा आला, 1 3 चोक 12 आणि 1 13 हातचा आला, 1 3 1 3 आणि 1 4. मित्रांनो, आपल्याला उत्तर बरोबर मिळालं. म्हणजे 3 ग्रोस कागद म्हणजे 432 कागद. आपला प्रश्न आहे 432 कागद म्हणजे 3 ग्रोस कागद. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न नंबर 2. 12 दस्ते अधिक 1 ग्रोस अधिक 1 डझन बरोबर किती कागद? मित्रांनो, 12 दस्ते, 1 दस्ता म्हणजे 24 कागद. मग 12 दस्ते म्हणजे किती कागद? त्यानंतर 1 ग्रोस कागद अधिक 1 ग्रोस म्हणजे 1 ग्रोस म्हणजे 144 कागद अधिक 1 डझन, 1 डझन म्हणजे 12. बघा, 1 दस्ता म्हणजे 24, 1 ग्रोस म्हणजे 144 आणि 1 डझन म्हणजे 12. मित्रांनो, या सर्वांचा आपल्याला सुरुवातीला गुणाकार करायचा आहे, त्यानंतर करायची बेरीज. बघा, आता 12 ने आपण 24 ला गुणूया. 12 चोक 48 हातचे आले 4, 12 दुने 24 आणि 4 28. म्हणजे मित्रांनो बघा, 12 दस्ते म्हणजे 288 कागद, त्यानंतर 144, 1 ग्रोस म्हणजे 144 कागद आणि त्यानंतर आहे 1 डझन, 1 डझन म्हणजे 12 कागद. या सर्वांची करणार आपण बेरीज. बघा, 8 आणि 4 12 13 14 हातचा आला 1, 8 आणि 4 12 13 आणि 14, पुन्हा हातचा आला 1, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4. उत्तर आलं 444 कागद. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 3. एका शाळेने हस्तलिखितांसाठी 3 ग्रोस रंगीत कागद व 6 ग्रोस पांढरे कागद मागवले. जर 24 वर्गांपैकी प्रत्येक वर्गाला समान संख्येने कागद वाटले तर प्रत्येक वर्गाला अनुक्रमे किती रंगीत कागद व किती पांढरे कागद मिळाले? मित्रांनो, एका स्पर्धेसाठी बघा, 3 ग्रोस रंगीत कागद आणि 6 ग्रोस पांढरे कागद मागवलेले आहे आणि हे दोनही कागद 24 वर्गाला समान संख्येने वाटले. तर प्रत्येक वर्गाला रंगीत कागद किती मिळाले आणि पांढरे कागद किती मिळाले ते आपल्याला शोधायचंय. बघा, 1 ग्रोस म्हणजे 144 कागद. मग आता 3 ग्रोस आहेत रंगीत कागद आणि 6 ग्रोस आहेत पांढरे कागद. मग आता रंगीत कागद किती आणि पांढरे कागद किती? चला, आपण गुणाकार करूया. 3 चोक 12 हातचा आला 1, 3 चोक 12 आणि 1 13 हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4. 432 आहेत रंगीत कागद. त्यानंतर आता पांढरे कागद. 26 चोक 24 हातचे आले 2, 26 चोक 24 25 26 हातचे आले 2, 6 1 6 7 8. 864 आहेत पांढरे कागद. आता मित्रांनो, हे कागद काय करायचे? रंगीत कागद 24 वर्गाला वाटायचे आणि पांढरे कागद सुद्धा 24 वर्गाला वाटायचे. म्हणजे सुरुवातीला आपण करणार भागाकार. बघा, 432 भागिले 24 आणि त्यानंतर 864 भागिले 24. बघा, आता 24 1 24, 24 दुने 48. मित्रांनो, 1 चा भाग जाणार 24 1 24. आता 13तनं 4 गेले, खाली राहिले 9 आणि या ठिकाणी 3तनं 2 गेला 1 म्हणजे 19. मित्रांनो, 43 मधून 24 गेले, खाली राहिले 19, वरून घेतले 2 झाले 192. मित्रांनो, 24 चा पाढा 5 असेल तर 24 8 192. 192 मधून 192 गेले, बाकी उरली 0. मित्रांनो, प्रत्येक वर्गाला 24 वर्गाला रंगीत कागद मिळाले 18 आणि आता पांढरे कागद किती मिळाले? तर पांढरे कागद आहे 864 भागिले 24. मग आता 24 1 24, 24 दुने 48, 24 त्रिक 72. 6तून 2 गेले, खाली राहिले 4, 8तून 7 गेला 1 आणि वरून घेतले 4 झाले 144. 24 सख 100
44, 144 मधून 144 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो 24 वर्गाला प्रत्येकी 18 कागद रंगीत मिळाले आणि 36 कागद पांढरे मिळाले. म्हणजे 18 आणि 36 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 18, 36. प्रश्न नंबर 4. सव्वारीम कागदांपैकी 15 दस्ते कागद छपाईसाठी वापरले आणि जर 3 डझन कागद खराब झाले तर किती कागद शिल्लक राहिले? मित्रांनो आपल्याकडे कागद आहेत सव्वा रीम कागद. आता सव्वा रीम म्हणजे काय? 1 रीम आणि वर पाव रीम. आता पूर्ण 1 रीम म्हणजे 480 कागद. आता 480 चा पाव भाग किती होतो? तर मित्रांनो 120. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48 म्हणजे पाव भाग आहे 120. म्हणजे आता सव्वा रीम कागद म्हणजे कागद झाले किती? बघा 1 रीम आणि पाव रीम. 1 रीम म्हणजे 480 कागद आणि पाव रीम म्हणजे 120 कागद. म्हणजे मित्रांनो सव्वा रीम म्हणजे बघा 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 5 आणि 6. मित्रांनो सव्वा रीम म्हणजे झाले 600 कागद. आता या 600 कागदांपैकी 24 दस्ते सॉरी 15 दस्ते 15 दस्ते कागद वापरले आणि 3 डझन कागद खराब झाले. आता मित्रांनो बघा 15 दस्ते, एक दस्ता म्हणजे 24. मग आता किती कागद वापरले आणि किती कागद खराब झाले? बघा 15 चौक 60, हातचे आले 6, 15 दुने 30 आणि 6 36. तर मित्रांनो 360 कागद छपाईसाठी वापरले आणि त्यानंतर 3 डझन म्हणजे 1 डझन म्हणजे 12, 12 त्रिक 36, 36 कागद खराब झाले. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आपण वापरले आणि खराब झाले यांची करूया बेरीज. 6 6 आणि 3 9 आणि 3 396. मग मित्रांनो एकूण कागद होते आपल्याकडे 600. या 600 कागदापैकी 396 कागद आपण वजा करणार म्हणजे किती कागद शिल्लक राहिले ते आपल्याला समजेल. बघा आता या ठिकाणी 10 9 आणि 5, 10तून 6 गेले 4, 9तून 9 गेले 0 आणि 5तून 3 गेले 2. मित्रांनो 204 कागद शिल्लक राहिले म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3, 204. प्रश्न नंबर 5. 4860 कागदांचे किती दस्ते होतील? किती कागद उरतील? मित्रांनो 4860 कागद आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय दस्त्यामध्ये. एक दस्ता म्हणजे 24 कागद. आता आपल्याला काय करायचे? 4860 ला 24 ने भाग द्यायचा. जो भागाकार येईल तेवढे दस्ते आणि जी बाकी उरल तेवढे कागद. आता 24 दुणे 48. 48 मधून 48 गेले, बाकी उरले 0, वरून घेतले 6. आता 24 ने 6 ला भाग जात नाही, मग 0चा भाग दिला. 6तनं 0 गेला, 6 वरून घेतले 0. आता 24 दुणे 48. 60 मधून 48 गेले, बाकी उरली 12. तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 202 दस्ते आणि 12 कागद. ही बाकी आहे 12 म्हणजे 12 कागद आहे आणि भागाकार आला 202. 202 दस्ते म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 6. 3360 कागद म्हणजे किती रीम कागद? मित्रांनो 3360 कागद आहे आणि या कागदांचं रूपांतर आपल्याला रीम मध्ये करायचं आहे. 1 रीम म्हणजे 480 कागद. 1 रीम म्हणजे 480 कागद. मित्रांनो आपण करणार भागाकार. 1 0 गेला, 1 0 गेला. आता भाग कशाने जातोय? तर मित्रांनो भाग 12 ने जातो. बघा 12 चौक 48. त्यानंतर 12 बघा दुणे 24. 33 मधून 24 गेले, बाकी उरली 9, झाले 96. 12 8 96. आता 4 1 4 आणि 4 7 28. मित्रांनो भागाकार आला 7 म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, 7. मित्रांनो 3360 कागद म्हणजे 7 रीम कागद. तुम्ही गुणाकार करून बघू शकता. 480 गुणिले 7 बरोबर आपल्याला उत्तर मिळेल 3360. उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 7. 400 रीम कागदांपैकी 325 रीम कागद वह्यांसाठी वापरले तर किती दस्ते कागद उरले? मित्रांनो 400 रीम आहेत आणि 325 सुद्धा रीम आहे. 400 रीम कागदांपैकी 325 रीम कागद वह्यांसाठी वापरले. मग मित्रांनो 400 मधून 325 गेले तर मित्रांनो बघा 10 9 आणि 3. 10तून 5 गेले 5, 9तून 2 गेले 7 आणि या ठिकाणी 0. मित्रांनो 75 रीम एवढे कागद शिल्लक राहिले. 400 रीम मधून 325 रीम गेले, खाली राहिले 75 रीम कागद. आणि मित्रांनो या 75 रीम कागदांचं आपल्याला दस्त्यात रूपांतर करायचं आहे. आपल्याला रूपांतर करायचं दस्त्यात. आता बघा 20 दस्ते म्हणजे
मित्रांनो एक रीम. बघा एक रीम म्हणजे 480 कागद आणि 20 दस्ते म्हणजे सुद्धा एक रीम कागद. 20 दस्ते म्हणजे एक रीम कागद. मग आपल्याला 75 रीम दिलेले आहे आणि या 75 रीमचं आपल्याला दस्त्यात रूपांतर करायचंय. एक 20 दस्ते म्हणजे एक रीम. 20 दस्ते म्हणजे एक रीम म्हणजे आपण 75 गुणिले 20 करणार. बघा मित्रांनो, बे पंचे 10 हातचा आला, एक बे साती 14 आणि एक 15 आणि हा पुढे 0 म्हणजे मित्रांनो किती 1500 दस्ते. 75 रीम कागद म्हणजे 1500 दस्ते. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 1500. प्रश्न नंबर 8. चित्रकलेच्या तासाला वर्गात वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा एक खोका व 6 डझन कागद आणले. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद दिल्यास एकूण किती विद्यार्थ्यांना कागद वाटले? मित्रांनो बघा, चित्रकलेच्या तासाला वाटण्यासाठी 6 दस्ते कागदांचा एक खोका. 6 दस्ते, एक दस्ता म्हणजे 24 कागद. एक दस्ता म्हणजे 24 कागद. असे 6 दस्ते कागद आणले आणि त्यानंतर 6 डझन कागद सुद्धा आणले. एक डझन म्हणजे 12, 6 डझन म्हणजे किती? तर मित्रांनो बघूयात, 6 दस्ते कागद म्हणजे किती कागद? 6 चोक 24, हातचे आले 2, 6 दुने 12, 13, 14. 6 दस्ते म्हणजे 144 कागद आणि आता आहे 6 डझन 1272. बघा 4 आणि 2 6, 7 आणि 4 11, हातचा आला 1, 1 आणि 1 2. मित्रांनो एकूण कागद झाले 216 आणि हे 216 कागद काय झाले? प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद दिले. म्हणजे विद्यार्थी किती आहेत? बघा 4 पंचे 20, 21 मधून 20 गेले, बाकी उरले 1 वरून घेतला 6 झाले 16, 4 चोक 16. तर मित्रांनो 216 कागद 54 विद्यार्थ्यांना कागद वाटप केलं. 216 आहेत कागद. प्रत्येक विद्यार्थ्याला 4 कागद दिले म्हणजे एकूण 54 विद्यार्थ्यांना कागद दिले. 54 विद्यार्थ्यांना कागद वाटले म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 54. प्रश्न नंबर 9. एक ग्रोस कागदांपैकी काही कागद झेरॉक्ससाठी वापरले आणि 24 कागद उरले तर किती दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले? मित्रांनो एक ग्रोस म्हणजे 144 कागद. आता 144 कागदांपैकी काही कागद झेरॉक्ससाठी वापरले. किती वापरले आपल्याला माहिती नाहीये आणि 24 कागद उरले. मित्रांनो 24 कागद उरले. मग 144 मधून जर आपण 24 वजा केले तर आपल्याला मिळेल झेरॉक्ससाठी वापरलेले कागद. बघा आता 4तनं 4 गेले 0, 4तून 2 गेले 2 आणि 1 मित्रांनो 120 कागद झेरॉक्ससाठी वापरले. बघा हे कागद आहे झेरॉक्ससाठी आणि 120 कागद झेरॉक्ससाठी वापरले म्हणजे किती दस्ते कागद झेरॉक्ससाठी वापरले? मित्रांनो 120 म्हणजे किती दस्ते? आता बघा 24 पंचे 120 म्हणजे मित्रांनो 5. 120 कागद 120 कागद बरोबर 5 दस्ते. एक दस्ता म्हणजे 24 आणि मग 24 पंचे 120 होतात म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. प्रश्न नंबर 10. पुढीलपैकी अयोग्य पर्याय कोणता? मित्रांनो चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. एक रीम बरोबर टिंबटिंब. प्रश्न आहे एक रीम बरोबर टिंबटिंब. पर्याय क्रमांक 1 20 दस्ते. मित्रांनो 20 दस्ते. आता एक दस्ता म्हणजे 24, मग 24 गुणिले 20 केलं तर मित्रांनो 480 येतं म्हणजे एक रीम. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर. 20 दस्ते म्हणजे मित्रांनो एक रीम कागद. पर्याय क्रमांक 2 40 ग्रोस. मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे. हे आहे आपलं उत्तर. कारण की एक ग्रोस म्हणजे 144 आणि 144 गुणिले जर आपण 40 केलं तर उत्तर मित्रांनो वेगळंच येतं, 480 येणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 480. एक रीम म्हणजे 480 कागद. पर्याय क्रमांक 3 आहे बरोबर. पर्याय क्रमांक 4 आहे मित्रांनो 40 डझन. आता एक डझन म्हणजे 12 कागद. मग आता 40 गुणिले जर आपण 12 केलं 12 चौक 48 480 कागद येतात म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 10व्या प्रश्नामध्ये अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उपघटक 18 कागदमापन वरील स्वाध्याय संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.